शेरू शहरातल्या आणि परिसरातल्या मराठा बांधवांना जो शब्द दिला होता तो आपण तंतोतंत पाळलाय। विराट संख्येनं आपण जमला त्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद। महाराष्ट्रात शेरू तालुकाही कमी नाही हे दाखवून आपण मराठ्यांची एकजूट दाखवली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद। ऊन लागतंय का? जर आपण ऊन सहन केलं तर आपले मराठ्यांचे लेकरं सावलीत बसणार। आपण जर वेदना सहन केल्या तर आपल्या लेकराच्या वेदना सहन होणार नाही हे लक्षात असू द्या। जर आपण त्रास भोगला तर आपल्या लेकराला त्रास होणार नाही यासाठी हा संघर्ष सुरू आहे। मराठ्यांनी ही लढाई 80% जिंकत आणली। ही लढाई आता अंतिम टप्प्यात आहे। मराठ्यांनो बेसावध आता राहू नका। आता हीच योग्य वेळ आहे मराठ्यांच्या पोरांना रक्षण मिळवून देण्याची। अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार। आज जिथं जिथं जातोय तिथं तिथं मराठ्यांचा जनसागर उसळतोय। ही सभा नाहीये, ही मराठ्यांच्या पोरांची वेदना आहे। मराठ्यांच्या पोरांना होणारा त्रास आहे त्यांना नका त्रास देऊ। अरे मीडियावाले बांधव तुम्हाला दाखवणार आहेत तुम्ही किती विराट संख्येनं जमला त्यांना पाठीमागून त्रास नका देऊ। मराठ्यांच्या आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली। ही सभा नाहीये, ही घराघरातल्या मराठ्यांच्या पोराची वेदना आहे। बारीक बारीक लेकरं घेऊन सुद्धा मराठी कार्यक्रमात उभा राहायला लागले। सरकारने किमान त्या लेकराची तरी कदर करावी। इथं काही काम नाही म्हणून मराठा बसला नाही। इथं काही वेळ काढू पळाचा कार्यक्रम नाहीये। 4-4, 5-5 वर्षाचे लेकर हातात घेऊन मराठी कार्यक्रमात यायले। 70-80 वर्षाचे आजोबा सुद्धा कार्यक्रमात उभा राहिले। मिळेल त्या जागेवर मराठा उभा राहतोय। मराठ्यांना उन्हाची तमा बाळगायला लागले, ना पावसाची ना थंडीची। कार्यक्रमाच्या ठिकाणी मराठा ताकदीने एकत्र येऊ लागलाय। रात्रीच्या थंडी सुद्धा मराठा वापस फिरायला तयार नाही। सरकारनं किमान हे तरी समजून घेणं गरजेचं आहे। करोडोच्या संख्येनं मराठे एकत्र आले। ही लाट आता साधी सुधी नाही। तुमच्या नोटीसला घाबरून ही आता लाट वापस फिरत नाही। सरकारने जरा भानावर या। आम्ही धमक्या देत नसतो, करून दाखवत असतो। एकदा तुम्ही प्रयोग केला पुन्हा प्रयोग करायच्या भानगडीत पडू नका। अंतरवाली सराटीत शांततेत आंदोलन चाललेलं असताना स्वतःच्या मांडीवर छोटे छोटे लेकरं घेऊन माता मावल्या बसल्या होत्या। लोकशाही प्रमाणे जो अधिकार दिलाय त्याने माझ्या अधीन राहून त्या आम्हाला उपोषण सुरू होता। भारत देशात आम्हाला उपोषणा इतकं शांततेचं आंदोलन दुसरं असू शकत नाही।
मावल्या येऊन बसल्या होत्या. सरकारला काय झालं माहित नाही. उपोषणाचा तिसरा दिवस एकाएकीच लाठी हल्ला झाला. माता मावल्यांच्या डोक्याच्या चिंदड्या चिंदड्या झाल्या. आई मांडीवर लेकरं येऊन बसलेलं 4 महिन्याचं. आईचं डोकं फुटलं आणि आईच्या डोक्याचा रक्त लेकराच्या अंगावर पडायला लागला. त्या माता मावल्यांनी असं काय केलं होतं की तुम्ही इतका भीषण हल्ला केला. आतापर्यंत त्याचा उत्तर सरकारला देता आलं नाही. लोकांचे डोके फुटले, हात मोडले, पायही मोडले. पोरांच्या छातीत गोळ्या घातल्या गेल्या. या मराठ्यांसाठी त्या पोरांना स्वतःच्या छातीचा कोट करून स्वतःच्या छातीवर गोळ्या झाल्या. त्या पोरांची काय चूक होती. एक 9 वर्षाची मुलगी, तिच्या पायात गोळी शिरली, इकडच्या बाजूला घुसली आणि तिकडच्या बाजूला गोळी निघाली. त्या लेकराच्या पायातून 1.5 लिटर पेक्षा जास्त पाणी निघालं आणि त्याचे पडसाद राज्यभर उमटले. सरकारनं आता तरी भानावर यावं. नोटिसा देऊन पुन्हा प्रयोग करायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल. आम्ही मागं नाही हटणार. आम्ही काय चूक केली. कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षणाची मागणी सुरू आहे. 1967च्या आधीपासूनचे पुरावे सापडले. आरक्षणाचं अस्तित्वात नव्हतं. त्या अगोदरपासून मराठा आरक्षणात आहे. मग ते मराठ्यांना का दिलं गेलं नाही. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन मराठ्यांची मागणी नाही. सगळ्यात अगोदर मराठा आरक्षणात आहे. तरीही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. ओबीसी प्रवर्गात जर यायचं असलं, कोणती जात असो किंवा समूह असो, ज्याला ओबीसी आरक्षणात यायचंय त्याची जात मागाशी असायला लागते तरच येता येत नाही तर येता येत नाही. किंवा जी जात ओबीसी आरक्षणात यायची तिच्या शासकीय नोंदी असाव्या लागतात तरच ओबीसी प्रवर्गात येता येत नाही तर येता येत नाही. मराठ्यांनी दोन्ही निकष पूर्ण केले. गायकवाड आयोगानं मराठ्यांना 12-13% मागास सिद्ध केलं, तरीही मराठ्यांना आरक्षण नाही. मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या तरीही मराठ्यांना आरक्षण नाही. मग आमचं अशी काय चूक. सगळे निकष पार केलेला असतानाही मराठ्यांना आरक्षण नाही. ज्यांनी निकषच पूर्ण केले नाही त्यांना तुम्ही आरक्षणात घेतलं. आम्ही सगळे निकष पूर्ण केले तरी आम्हाला आरक्षण नाही. आमच्या मराठ्यांचे लेकराचे याच्यात काय चूक. आमच्या बाजारानं रात्रंदिवस कष्ट करायचे आणि मुलं शिकवायचे. एकदा विचारून बघा, ज्याचा लेकरू 1% ओळखलं त्या आई बापाला एकदा विचारून बघा, त्या लेकराचं पूर्ण आयुष्य आणि भविष्य दोन्ही उद्ध्वस्त झालेलं आहे.
तुम्हाला नोटीस द्यायला होत आहे काय? त्रास आमचे लेकरं भोगायला लागल्यात. पण तुम्ही एक गोष्ट विसरलात, तुम्हाला ज्या गादीवर बसवलंय तेही मराठ्यांनीच बसवलंय, ते मात्र विसरू नका. मराठ्यांच्या जर डोक्यात आलं तुम्हाला आयुष्यभर गुलाल मराठे लागू देणार नाहीत. आयुष्यभर आमच्या मुलाच्या हितासाठी, आमचे लेकरं मोठे व्हावे यासाठी आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. आम्हालाही मर्यादा आहेत. मराठ्यांनी तुमचे शब्द पाळले. मुख्यमंत्री साहेबांनी या अगोदर 3 महिने मागितले. बोलू का? थोडा वेळ टाइम आहे का? त्याला हळूच बोलल्यावर सगळ्यात मोठे वर केले, पाणी खाली का बघत होत? आरक्षण मिळालं का बघा का मोबाईल पिताळावर भाताळावर कोण बसला तरी तुम्हाला काय नोंदी निघाल्या काय तुमची? मैदानात यायचं शिका मराठीने. आता हटायचं नाही. तुमच्या जीवावर लढ होईल. काय नाही, सावलीत धरली हो. लिंबाचे आंब्याचे झाडे. अरे तुम मेरे साथ है, मैं कुड़े मैं भी तुम्हारे साथ है. होऊन देवा जे होईल ना वय होगा. मैं भी साथच आहे ना. मैं घरातच नसतो. मी तर सगळ्यात पुढे. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. फक्त तुमची शक्ती कमी होऊन देऊ नका. या आरक्षणच कसे देत नाही तेच बघा. तो काही नाही करत. त्याचं टेन्शन ना घेऊ. मी खंडे का तुम्ही त्याचं टेन्शनच नका घेऊ. आणि मी त्याच्यावर बोलत बी नाही. आता मी कसल्याचं बी नाव घेत नसतो. माझ्याकडे मंत्रिमंडळात शिष्टमंडळ आलं 5-6 दिवसापूर्वी. आणि ते मला म्हणलं बा आम्ही त्याला सांगितलं समजून आता जरांगे पाटला त्यांना बोलणं म्हणलं कॅन्सर. पण देव का आरक्षणाच्या विरोधात बोलला की वाजूलाच मला समजा. त्याला सुट्टीच नाही. किशीला फिशीला भेट नसतो आम्ही. अरे इथं एकदा बाण टोकरीला तर 2 पिढ्या बोली ना तर बोलत नाहीत आपण एकमेकाला. आणि त्या नोटिशीला कोण काय करणार आहे आता? खरं सांगा बरं, तुम्ही नोटिशीला घाबरणार आहे का? हात वर देऊन नाही. अरे मग तुम्ही आरक्षण दिवस राहत नाही दादा. सरकारनं आपल्याला या अगोदर वेळ मागितला. बांधवांना तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतोय, कारण हा लढा अंतिम टप्प्यात आहे. आरक्षण समजून घ्या. ज्यांनी ज्यांनी आरक्षण समजून घेतलं ते आरक्षणात गेले आणि नोकऱ्याला सुद्धा लागले. आता तरी सावध व्हा, बेसावध राहू नका. बहाणेबाजी करून आजूबाजूला जाऊ नका. आता एकजूट राहा. अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार. दिलेल्या नोटिशीचा सन्मान करा, पण आरक्षणापासून मागं हटायचं नाही. हे मात्र खरं. कारण अंतरवालीच्या माता मावल्यावर सुद्धा काही नाही करून गुन्हे. मग महिला घाबरायला तयार नाही. तुम्हाला अंतरवालीचा किस्सा सांगतो. महिलांचे डोके फुटले. 40 पेक्षा 50 पेक्षा जास्त टाके त्यांच्या डोक्यात पडले. ज्यावेळेस त्या 4-5 दिवसांनी शुद्धीवर आल्या
त्यावेळेस त्यांचा मला फोन आला, म्हणजे दादा आता रक्त सांगलायच, आता नाही माघार घ्यायचे आरक्षण मिळाल्याशिवाय. मग आता इथून पुढे आमच्या हाताने झालंय काय म्हणून तुम्ही आम्हाला नोटिसा द्यायला लागला. काल सरकारला सांगितलंय तुम्ही पुन्हा प्रयोग करू नका, तुम्हाला जळ जाईल, तुमच्या नोटिसी वापस घ्या. घेतल्या तर ठीक, नाही तर तिचा सन्मान करा. आपल्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय आपण हटतच नसतो, कोणाला काय करायचं ते करा. आणि याच्यात पोलिसांचा काही दोष नाही. हे 4-2 जण वरून सांगत येत, ते खाली करतात. वरचे कोण आहेत ते आपल्याला माहिती आहेत. त्याला उद्या दारात यायचं आपल्या, त्याला आयुष्याचा त्याच्या कपाळाला गुलाल लागून द्यायचा नाही. मराठ्यांना आपण बी खानदानी मराठी. तुम्हाला नाव सुद्धा सांगणार मी ते कोण कोण आहेत, पण आता नाही. हे काय रे टाकेशन टपोऱ्या जाऊन तिकडे प्रत्येक गावात गेले की येतेच वर. ते बी मला सध्या लांबूनच बघत आहे बरं का. मला वाटलं तिकडूनच आलं काढून. तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो, या अगोदर आपण सरकारला 3 महिने वेळ दिला. महसूलचे मुख्य सचिव नितीन करीड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत झाली. त्यावेळेस काय नाही झालं. पुन्हा सरकारचं मुख्यमंत्र्यांच्या आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शिष्टमंडळ आलं. 30 दिवसाचा वेळ मागितला. मराठ्यांनी 40 दिवसाचा दिला. पुन्हा आले, पुन्हा बोलले, जर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तुमच्या मागणीप्रमाणे जर आरक्षण द्यायचं असलं तर आधार लागतो. आधाराशिवाय कायदा पारित करता येत नाही. मग पुन्हा समिती नेमली. समितीचं काम सुरू झालं आणि त्या समितीला 54 लाख नोंदी मिळाल्या. मराठा आरक्षणात असलेल्या 54 लाख. मग आता अडचण काय? तुम्हाला पुन्हा 2 महिन्याचा वेळ दिला, 24 डिसेंबर पर्यंत या नोंदीचा आधार घेऊन. अहवाल तर आपण स्वीकारलाय, प्रथमच स्वीकारला, दुसराही स्वीकारला. तुम्हाला कायदा पारित करायला अडचण काय? मग मराठ्यांनो, याच नोंदी 70 वर्षापूर्वी मराठ्यांना दिल्या असत्या आणि याच माध्यमातून आरक्षण दिलं असतं तर आज मराठा ही जात जगाच्या पाठीवर प्रगत म्हणून नंबर 1 ला राहिली असती. जाणून बुजून आरक्षण दिलं नाही. नोंदी असून यांच्या खोळाखाली यांनी लपून ठेवल्या आणि आता आम्हाला कसल्या नोटिसा देत आहे. आणि नोटिसा द्यायला झालं काय? आपण कुठं जायचं म्हणलो का हो? मग नोटिसा कसं काय दिलं? पण आपण म्हणलो नाही ना, आपण डिक्लेअर केलं जायचं म्हणून. मग तुम्ही नोटिसा दिल्याच कस काय? आता आम्हाला आधी याच उत्तर पाहिजे. आम्ही कुठं जायचं म्हणलो नाही, जाणार बी नाही, घोषणा बी झाली नाही, तरी तुम्ही नोटिसा कस काय दिल्या? आता सरकारला हे माहित नाही. मी या शेडू नगरीतून सरकारला सांगतो, तुम्ही नोटिसा दिल्या पण त्याचं काय झालं तुम्हाला काहीच माहित नाही. तुम्हाला कोणी सांगत नाही, आम्हाला सांगत. ज्याला नोटीस दिली का तेव्हा म्हणायला लागला मी आध्यात नाही मध्यात नाही, तर मला नोटीस दिली ना, आता मला जायचंच. आता आणखी नाही सांगतो, तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही. आणखी नाही 2 दिवस तुमच्या हातात आले. तुम्ही हा मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घ्या. याचा तोडगा काढायचा प्रयत्न करा. तुम्ही मराठ्यांना खवळून घेऊ नका, कारण हे सुद्धा तुमचेच आहेत. यांनीच तुम्हाला त्या गादीवर बसवलं. तुम्ही जाणून बुजून
मराठ्यांना वाकडे वाटेला जाऊ देऊ नका। आमची तुम्हाला विनंती आहे, आणखी संधी तुमच्या हातातून गेलेली नाही। विनाकारण नोटिसा दिल्यामुळं मराठी आता जास्तच जायचं म्हणालेत। कुठं जायचं मला नाही माहित बरं का, कारण आपण काय म्हणलेलं नाही, कारण आणखीन ठरलंच नाही। अरे बाबा जायचं नाही, पण काय अडचण आहे बाबा, समजा आम्हाला जायचंच नाही पण जायचं ठरलं, काय अडचण आहे बाबा, आम्हाला मुंबई बघायचं नाही का आम्ही? म्हणजे सगळे दुनिया बघती, आम्ही बघितलं का? मग काय झालं? तुमचे रोड कसले आहेत आम्हाला बघायचे, तुम्हाला अडचण काय? मुंबई आमची नाही का? आम्ही महाराष्ट्राचे नाही का? मग देता का? आम्हाला सरळ सांगा, तुम्ही इथले नाहीत, आम्ही जातो आसामला राहायला, काय करावं? मग मुंबईला यायला अडचण का? इमान कसं उडत बुवा, बघू दे ना आम्हाला। शेअर मार्केटचा बैल कसला घे काय, काही अडचण आहे का तुम्हाला? तुम्ही सगळे दुनिया बघा, बिस्किट कसे बनवतात काय, बघू दे आम्हाला। जशी जाऊन हिरो हिरोईन कशा असते, तिथं कसले बंगले, तुम्हाला बघायला जमत ना, आम्हाला का आमचे डोळे मोडत आहेत का? आमचे डोळे गेले, बघून दे ना आम्हाला कसलं असतंय ते, काय असतंय। मंत्री कांच्या बंगल्यात राहतो, कसा झोपू तू? आमदाराच्या खोल्या कसल्या काय? लोक म्हणतात मंत्रालय लय भारी, बघून दे, लांबून बघू दे वाटू, कोण आम्हाला नको जवळ येऊन देऊ, काय अडचण आहे का? आम्ही काही केलं का? आमचं जायचं ठरलं नाही, आम्ही काही केलं नाही तरच तुम्ही नोटिसा द्यायला। मराठ्यांनो, इथून तुमच्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना माझी आज विनंती आहे, लेकरांना नोटिसा दिल्यात, त्या आपण घेतल्या सुद्धा, पण तुम्हाला एक काम आणि जबाबदारी आहे। जर महाराष्ट्रातल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या पोराला जर त्रास झाला तर शांततेत पण सगळेजण त्या लेकरांच्या पाठीशी उभा राहा। सगळे जर पोराला अटक केलं तर सगळे त्या पोलीस स्टेशनला जाऊन बसा, लाखाच्या संख्येत करायचं तर आम्हाला सगळ्यालाच अटक करा म्हणा, आम्ही तयार आहेत। तुम्हाला नाही कुमकुमी अटक करायची, एका पोराला जरी मध्ये नेलं, एका नाही घरी थांबू नका, सगळेचे सगळे शांततेत जाऊन बसा, एकालाही मागं राहायचं नाही। सरकारने जर आता खेटायचं ठरवलंय तर खेटूयात, पण शांततेत आपला शब्द पाळा, शांततेत मांड्या घालून जाऊन बसा। तुम्हाला जेवायला त्यांनाच घालावं लागणार, हो द्या मग, आता कच्चून तिथंच खायचं काय घरी ते। आपल्या एखाद्या पोराला खुशाल चौकून त्या पोलीस स्टेशनच्या बाजून जाऊन बसा, आणि लाखानेच जायचं, 2-4 जणांना नाही जायचं। आणि गेल्या मला भूक लागली, कारण त्यांना गाव खुशी मरून देता येत नाही तर पुऱ्याला मध्ये टाक म्हणतात। 5 रुपयाला वडापाव धरला तरी गुन्हा 1 लाखाला, जाऊ द्या, काय करता मग? आपल्याला काय करायचं? अरे खाऊ तर घाल लागेल ना का, मारे तो पशी। पोलिसांनी नोटीस दिली की सन्मान करायचं आणि त्यांना सांगायचं साहेब आम्ही पुरच येणार आहेत बरं का, पण चटाई नका टाकेनात पण खायला लागणार, पाणी ते तेवढं दिलं बस झालं, खुशाल झोपाय तिथं, ताणच नाही घ्यायचं। करता का नाही? शांततेत पण तेव्हा बी शब्द द्या, शांततेत ना। आरक्षणच कसं देत नाही बघतोच मी बी यांच्याकडे। एखाद्याचं जर वाहन आडलं, सगळ्याच वाहन तिकडे घेऊन जायचे, तिथंच बसायचं, वाहनाला डिझेल तुम्ही टाका म्हणायचं, ड्रायव्हर पळून गेला म्हणायचं, ड्रायव्हर तुम्ही द्या आता, तेव्हा 200 रुपये खोटी मागवते ती तुम्ही द्या आता, तुम्ही चांगला म्हणायचं काय? मग फक्त त्यांना सहकार्य करायचं, कारण त्यांचा दोष नाही, ते वरचे जरा थांबा, जरा त्यांना नीट करू, वरचे हळूच फोन करते, बघा बरं तेवढं बघा, हे जर आगा मोळ खवळलं ना, एकदा डांबरेन चाला लागलं ना, तुम्हाला नुसता धुराळा सुद्धा सहन नाही व्हायचा यांचा। काय करणार आम्ही दुसरं? आम्ही जर कायद्याच्या मार्गाने आरक्षण मागत असलो तुम्ही देणार नसाल, त्या बदल्यात जर तुम्ही आम्हाला नोटीस देणार असाल तर आमच्या पोरांनी जगायचं कसं?
कशासाठी पोरं शिकवले आम्ही? प्रत्येक आई बापाला वाटतंय माझ्या वाट्याला जे काबाड कष्ट आलं ते माझ्या लेकराच्या वाट्याला नाही आलं पाहिजे, नाही आलं पाहिजे. लेकरही मोठे झाले पाहिजे. प्रत्येक आई बापाचं स्वप्न आहे माझ्या लेकराच्या अंगावरती चढली पाहिजे, माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. माय बापानं रात्रंदिवस कष्ट करायचे आणि पोरं शिकवायचे. या आरक्षणानं मराठ्यांचा घात केला आणि पोरं नोकऱ्यापासून वंचित राहू लागले. दोघांच्याही स्वप्नाची राखरांगोळी झाली. बापाच्या वाट्याचं कष्टही कमी नाही झालं. डोक्यावरती कर्ज होऊन बसलं आणि लेकरं सुशिक्षित बेकार म्हणून समोर हिंडायला लागले. काय करायचं त्याला सुचत नाही. पोरं आत्महत्या करायला लागले. 200 पेक्षा जास्त बलिदान या मराठा आरक्षणासाठी गेलेत. त्या बलिदान गेलेल्या बांधवांचं स्वप्न सुद्धा आपल्याला आज पूर्ण करायचं लक्षात असू द्या. मराठ्यांच्या पोरानं काय चूक केली? समानता समानता कोणाला शिकवता? तुम्हाला बाकीकडे समानता पाहिजे, आरक्षणात का नको? मराठे जर ओबीसी आरक्षणात आहेत तर त्यांना घ्यावाच लागणार आहे. आणि मराठ्यांनो तुम्हाला जाहीर सांगतो, देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घेण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. कोणीच. मराठ्यांनी फक्त आता सावध राहा, एकजूट ठेवा, एकजूट फुटू देऊ नका. लढा अंतिम टप्प्यात आलाय. आणखीन सरकारच्या हातात 2 दिवस आहेत. सरकारनं हे आंदोलन गांभीर्याने घ्यावं. पाठीमागे एक प्रयोग केला, तो पुन्हा करण्याचं स्वप्न पाहू नका. तुम्हाला जड जाईल हे तुम्हाला जाहीरपणाने विनंतीपूर्वक सांगतो. तोडगा काढायच्या भानगडीत या, आता बाकीच्या भानगडीत पडू नका. ही सरकारला जाहीर विनंती. नसता 23ला पुढच्या आंदोलनाची घोषणा आम्ही करणार आहे, त्यात काय दोमत नाही, जाहीर सांगणार आहे. मराठ्यांना आरक्षण असताना देत नाही. मराठ्यांनी नेमकं करायचं काय? कालच्या मंत्रिमंडळाचे जे शिष्टमंडळ आलं होतं त्याच्यात काय झालं तुम्हाला सांगतो आणि मग थांबतो, कारण आता ऊन लागायला लागले. नाही नाही तुम्हाला काय होते, मग कार्यक्रम होईल ना. हा दिवसभर बोला, वा वा, मग तर कामच झालं म्हणायचं. मग काल मंत्रिमंडळाचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी शिष्टमंडळ पाठवलं. याच्या अगोदर त्यांनी 4 शब्द लिहून घेतले होते. आपलं एवढंच म्हणणं आहे, उपोषण ज्या 4 शब्दावरती सुटलं ते शब्द तुमचे, ते तुम्हीच घ्या, आम्ही दिलेले नाही. तर ते मला सांगते, त्याच्यात एक शब्द असा आहे, ज्याची नोंद मिळाली त्याचा 1967 पासूनचा सगळा परिवाराला त्याचा लाभ द्यायचा. दुसरं, रक्ताचे सोयरे त्याच्यात घ्यायचे, त्याचा लाभ द्यायचा, त्याच नोंदीवर. उपोषण सोडताना हा म्हणले ना. आता काय म्हणतात माहिती तुम्हाला? सोयरे म्हणजे काय म्हणलं, आता तुम्हीच सांगा, मला नाही कळत. ते म्हणते सोयऱ्यामध्ये ज्याची नोंद मिळाली का, समजा आता माझ्यावरच सांगतो, आम्ही मिळाली, मा चुलताच मा सोयरा. काय एडपटपणा लावला आणि काय नाही. मला तर काय बोलत कळा ना त्यांच्याकडून. म्हणलं तुमचं मग काय जमायचं नाही भाऊ, तुम्ही जा, आता जाऊ दे. चुलता सोयरा होऊ शकतो का? पुतण्या नाही. मग सोयरा शब्द काय घातला? अयो ते म्हणते मग ते तसं आहे का? म्हणलं मग कसं असतं?
कसं असतं मग ते म्हणते त्याने अज्ञानात शब्द घातला. ते का बारकोन लेकर तू अज्ञानात शब्द घ्यायला. सगळं राज्य चालवते 6 मंत्री, पुरं राज्य चालवते. सचिव, जज, आयोगाचे अध्यक्ष 2 जे कायदाच बनवते, ज्यांना कायद्याचा त्यांचा इतका अभ्यास कोणालाच नाही. ती काही कायद्याचे अभ्यासक, काही तज्ञ आणि काही अधिकारी, इतका लावा जमा डेंजर. आणि ते म्हणते त्यांच्या लक्षात नाही आलं. एका शब्दावर 1 घंटा चर्चा झालेली, एका शब्दावर. आणि शब्द आहे 4 म्हणजे 4 घंटे. तुम्हाला एवढीच विनंती या शेलोमुतू सरकारला, बहाणेबाजी करू नका. तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार आहे, तुम्ही नाही दिलं ते मात्र आम्ही घेणार आहे. तुमचा रस्ता तुम्हाला मोकळा ना आमचा आम्हाला. तुमच्या हातात आणखी 2 दिवस आहे. 2 दिवसात निर्णय काढा. तुम्हाला विनंती आहे, जाता जाता तुम्हाला एक विनंती करतो, एकजूट फुटून देऊ नका. इथं ना तुमचा फायदा आहे ना माझा. घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचा इथं फायदा आहे. तुमचे लेकर मोठे होणार आहेत, तुमच्या लेकराला न्याय मिळणार आहे. मागे हटू नका. आंदोलन फक्त शांततेत करा. कधी काळी जर या शेलो परिसरात आंदोलन करायची वेळ आली तर 20 किलोमीटरवर मराठ्यांना उभं राहायला जागा नाही राहिली पाहिजे. एवढ्या ताकदीने एकत्र या. आंदोलन शांततेत करा. गावाची गावं पिंजून करा. महिलांनी महिलांची जागृती करा. पुरुषांनी पुरुषाची करा. एवढ्या वेळेस तुमच्या लेकराच्या पदरात ही आरक्षण देऊन आयुष्याची त्याला भाकरी द्या, एवढीच विनंती आहे तुमच्या पायाच्या चरणी. त्या लेकराला आता वेगळं सोडू नका. मराठ्यांच्या पोराला आरक्षणामुळे त्रास होता कामा नये. ही एकजूट आता वायाला नाही जाऊ द्यायची. अशी संधी पुन्हा नाही येणार. या संधीचं सोनं करा. मतभेद सोडून द्या आणि महिलांनी महिलांची जागृती करा. पुरुषांनी पुरुषांची करा. मावशी हो, तुम्हाला एक काम सांगतो. तुम्हाला आवाज येतो तुम्हाला अधिकाऱ्यांनी कळलं की मला उद्या रोज मला सांगा, आपण शेतात काम करतो ना रात्र दिवस, लाज होतात का? लाज होत आपले लेकर मोठे नाही होणार. या आरक्षणातून सुद्धा तुमचे लेकर मोठे होणार. त्याचा काय लाज? पण काही महिला म्हणतात आम्हाला लाज वाटत वाटू काय करते मग आता करतो आम्ही काय. पण मग एक प्रश्नाचं उत्तर दी. तो हा धीर निवडणुकीला उभा राहिल्यावर मग कसं गली गली कॉम्प्लेट मग पळती. पतंग हाणव, नारळ बराबर हांबाया, कबशी सचिन बर का. मग कसं सांगती. मग तो हा धीर मोठा होतो. तो कोणता तरी साहेबाचा असतो. तो साहेब मोठा होतो. तुमचे उस तोडायला पाठायचे. आपल्या लेकरांना न्याय कोण देणार? आपली लढाई आपल्याला आता लढावी लागणार आहे आणि ती जिंकायची सुद्धा आपल्याला. 75 वर्षात जे पक्ष झाले त्या पक्षातले सगळे नेते मोठं करण्याचं काम माझ्या बापदादा मराठ्यांनी आयुष्यभर केलं. आयुष्यभर यांचे पॉम्पलेट चिटकिले. आपल्या आजोबा पण मला वाटायचा कधी काही जर गरज पडली तर हा माझ्या मुलाच्या मदतीला येईल म्हणून मराठ्यांनी त्याला आपला म्हणून मोठं केलं. आज मराठ्यांच्या पोराला मदतीची गरज आहे. एकही नेता मराठ्यांच्या लेकराच्या बाजूला उभा राहायला तयार नाही.
मग आपल्या पाठीशी कोण? आपल्या लेकरांना कोण पाठबळ देणार? यांचे लेकर आपण मोठे केले, आपल्यासाठी कोणी नाही. सावध व्हा. मराठ्यांनी मागे येऊन बघितलं, पाठीशी कोणीच नाही. समोर बघितलं तर त्याला मोठं केला. तोच म्हणतो मी तुम्हाला आरक्षण नाही मिळू देणार. आता तरी सावध व्हा. अशी संधी पुन्हा नाही येणार. सरकार आरक्षणावर काम करत आहे. आणखी नाही अशी आहे, 2 दिवसात सरकार मार्ग काढल. तुमची अशी एकजूट राहू द्या. जितक्या आज विराट संख्येनं जमलात, अशीच एकजूट राहू द्या. जाता जाता तुमच्या पायाला हात लावून सांगतो, आता मागे सरकू नका. आंदोलन शांततेत करा. महाराष्ट्रातल्या लेकरांच्या पदरात आरक्षण टाकायचं. एवढ्या वेळेस हे पुण्याचं दान एकदा लेकरांच्या पदरात टाकू लागा. मग तुम्हाला जे करायचं ते करा. अगोदर आपले पोरं, मगच बाकीचं. जातीपेक्षा मोठ्या नेत्याला मानू नका. जात संकटात सापडली, पोरही संकटात सापडल्यात. भानावर या. आपल्या लेकरापेक्षा आपल्याला मोठं कोणी नाही. ते लेकर मोठे करायचे. आई बापानं केलेल्या कष्टाचा चीज करायचंय. आई बापाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झालाय या शिक्षणामुळे. त्यामुळे लेकर मोठं होणं गरजेचं आहे. तुमच्याच बळावर मी तिथं माझी जीवाची बाजी लावून बसतोय. मला तुमची मायबापावर साथीची गरज आहे. तुमचं पाठबळ मला पाहिजे. तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे. तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजे. मी मरायला भेट नाही. सरकारनं मला शत्रू मानायला सुरुवात केलाय. मी त्यांना भेट नाही. मी काय चूक केली? मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचे प्रश्न मांडले. तुम्ही मला शत्रू मानत असाल, मी तुम्हाला भेट बी नाही, मोदीत सुद्धा नाही. माझी काय चूक? मी गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या वेदना मांडल्या. हक्काचं आरक्षण मागितलं. 1% पोरं हुकले तर घरी रडत यायला लागले. आमच्या पोरांना केंद्रीय कॉलेज मिळत नाही. टक्केवारी असतानाही त्याला नोकरी मिळत नाही. उच्च शिक्षणात मराठ्यांचे पोरं नाहीत. हे आम्हाला आमचा हक्क आहे. हे दिलं पाहिजे. ही मी शांततेत मागणी केली. म्हणून तुम्ही मला शत्रू मानायला लागलात. मी या मराठ्यांच्या पोरासाठी आणि या मराठा जातीसाठी माग सरकणार बी नाही आणि मरायला भेटणार सुद्धा नाही. कारण मी माझं जीवन या समाजाला अर्पण केलंय. मी आजही 4 महिने झाले माझ्या घराच्या उंबऱ्याला शिवलं सुद्धा नाही आणि आरक्षण मिळेपर्यंत शिवणार सुद्धा नाही. मी जर एकदा शब्द दिला तर मी तो मोडत नाही. मी माझ्या समाजाला मायबाप मानलाय. आमचं नातं मायलेकराचं झालं आणि मायबापाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. मी शेवटच्या क्षणापर्यंत मागा नाही सरकणार. आता हा शेवटचा लढा आहे. हे पोरांसाठी जिंकायचा. म्हणून तुम्हाला सांगतोय, माझं कुटुंब हा माझा मराठा समाज आहे. मी परिवाराच्याला मानलाय. माझ्या बापाला सुद्धा सांगताना सांगितलंय, तुम्हाला 4 पोरं आहेत. जर एक मेला तर 3 वर समाधान माना. रडायचं सुद्धा नाही. समाजासाठी मरायची सुद्धा तयारी ठेवली. आता मागं नाही हटायचं. ही लढाई आपल्याला आता जिंकायची.
म्हणून तुम्हाला सांगतोय, एकजूट फुटू देऊ नका, राजकारण्यांचं ऐकू नका. राजकीय फायद्यासाठी पण तुमच्या लेकराला मग वाटलं होईल. आता पोरांचं वाटलं नाही होईल. म्हणून मला तुमच्या पाठबळाची गरज आहे, तुमच्या आशीर्वादाने सुद्धा गरज आहे. तुम्ही मला खांदा खांदा लावला पाहिजे. तुम्हाला शब्द देतो, मी तुमच्या जीवावर तिच्या जीवाची बाजी लावून बसतोय. कारण मला डॉक्टरने सांगितलंय तुम्ही आराम करा. मी नाही करत. मला माहितीये या वेळेला जर आराम केला तर आरक्षणाचा विजयाचा अक्षर जवळ आहे. जर आपण आराम केला तर मराठ्यांच्या पोराचं वाटलं झालंच म्हणून समजा. म्हणून मी माझ्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाही. पहिल्या 17 दिवसाचं उपोषण आहे, नंतर 9 दिवसाचं आहे. माझ्या बापावर माझं शरीर मला साथ नाही देत. आता माझ्या गाडीच्या लोकांनाच माहिती माझ्या काय हाल होते, तरी मी माझ्या जीवाची पर्वा नाही करत. मी तुमच्या फळावर तिच्या जीवाची बाजी लावून बसतोय. तुम्हाला शब्द देतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा एक हिंद तरी मागे सरकारला नाही. हा शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. त्याशिवाय याचा सगळेजण उभारावर हातवर करून सांगा बरं, आरक्षण कोणाला मारून नाही. मीडियाच्या बांधवांना विनंती, हे मराठ्यांचं जमलेलं विराट रूप सरकारला दाखवा. सगळ्या काना कोपऱ्यातल्या सगळ्यांनी हातावर करून एकजूट दाखवा. मीडियाच्या बांधवांना विनंती, हे विराट वादळ सरकारला दाखवा. आलं शांतपण तर ठीक, नाहीतर शांततेत आम्ही लढायला सज्ज.